नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाजनको रसायनशास्त्रज्ञ संवर्गातील विविध पदांसाठी भरती निघालेली होती. आता बघा त्या भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे यासाठी भरपूर विद्यार्थी वाट बघत आहेत. कारण की बघा IBPESच्या नुसार जर बघितलं तर रिझल्ट आतापर्यंत लागायला पाहिजे होता. कारण की याची जी एक्झाम डेट जर बघितली आपण तर बघा 9 व 10 जुलै या दरम्यान या पदांची जी एक्झाम आहे ती झालेली होती. पण बघा अजून या भरतीचा रिझल्ट लावण्यात आलेला नाही आहे. याचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासोबतच कट ऑफ किती जाणार आहे याची पण अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की महाजनको कडून जर बघितलं रसायनशास्त्रज्ञ संवर्गातील विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता बघा इथं तुम्हाला पदाची नावं त्यासोबतच बघा किती रिक्त जागा आहेत त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा वरील हे जे तुम्हाला पदे दिसून येत आहे यासाठी जर बघितलं तर एक्सपिरियन्स मागवण्यात आलेला होता. ज्युनियर केमिस्ट याच पदासाठी जर बघितलं आपण तर कुठल्याही प्रकारचा अनुभव यासाठी मागण्यात आलेला नव्हता. यामध्ये जर बघितलं टोटल 44 जागा रिक्त आहेत. आणि यामध्ये जर बघितलं तर 44 जागा रिक्त असल्यामुळे कट ऑफ किती जाण्याची शक्यता आहे तर बघा 44 जागा खूप कमी असल्यामुळे या भरतीचा जो कट ऑफ आहे तो खूप हाय जाण्याची शक्यता आहे. कारण की जर बघितलं आपण तर कॅटेगरी वाईज जर बघितलं तर बघा जागा जर बघितल्या SC कॅटेगरीमध्ये जर बघितलं 10 जागा रिक्त आहेत आणि ST कॅटेगरीमध्ये 1 जागा आणि NTC मध्ये बघा 2 जागा, NTD मध्ये 1 जागा, SBC साठी 1 जागा, ओपन साठी जर बघितलं 13 जागा. आता बघा याचा जो कट ऑफ आहे याची जी एक्झाम आहे ते 180 मार्काची झालेली होती. यापैकी जर बघितलं तर कट ऑफ जो आहे तुम्हाला 160 प्लस जो आहे तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता प्रत्येक कॅटेगरीनुसार जर कट ऑफ बघितला आपण तर बघा 160 प्लस जर कट ऑफ बघितला आपण तर बघा 3-4 मार्क चढ उतार होणार आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की याचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे तर बघा सूत्राकडून अशी माहिती मिळालेली आहे आपल्याला की जो रिझल्ट आहे तुमचा सप्टेंबर महिन्यातच म्हणजे की याच महिन्यात लागणार आहे. आता अंदाजे जर निकालाची डेट जर बघितली आपण तर बघा 7 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या तारखेच्या दरम्यान जो आहे तुमचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. पण बघा जर यामध्ये जर लागला नाही तर बघा सप्टेंबर महिन्याच्या एंडपर्यंत नक्कीच तुमचा रिझल्ट लावण्यात येणार आहे. पण बघा जास्त काही चान्सेस जर बघितले आपण तर 7 ते 15 म्हणजे की या वीकच्या एंडपर्यंत किंवा नेक्स्ट वीकला जर बघितलं सेकंड वीकला तुमचा रिझल्ट जो आहे तो लागण्याची दाट शक्यता आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि जशी काही निकालाची अपडेट माझ्यापर्यंत येणार तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत माझं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल त्यांनी जॉईन करून घ्या, जेणेकरून बघा प्रत्येक भरतीची अपडेट आणि निकालाची अपडेट मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती सर्वप्रथम देत असतो. त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि बघा भरपूर विद्यार्थ्यांची प्रश्न होती की रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे तर बघा या महिन्याच्या एंडपर्यंत किंवा सेकंड वीक म्हणजेच की या महिन्याच्या सेकंड वीकमध्ये जो रिझल्ट लागण्याची शक्यता आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. जशी काही माहिती माझ्यापर्यंत येणार तशी मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.